पूर्वी सातत्याने आपण असं म्हणायचो की देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर आहे, कधी हैदराबाद म्हणायचो. पण आता गेले 3-4 वर्ष सातत्याने आपण स्टार्टअप इंडियाचा रिपोर्ट जर बघितला तर देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र झालेलं आहे, स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र झालेलं आहे. आणि देशातील सर्वाधिक स्टार्टअप तर आपल्याकडे आहेतच, पण जवळपास देशातले 25% युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे वी आर नॉट जस्ट अ स्टार्टअप हब बट वी आर सक्सेसफुल स्टार्टअप हब, येस, असं मी म्हणेन. बरोबर. आणि आज आपण पाहू शकतो की स्टार्टअप इकोसिस्टीम इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे सुरू झालेली आहे. आणि म्हणून आम्ही काही प्रयत्न देखील त्याकरता केलेले आहेत. विशेषतः काही नवीन ॲक्सिलरेटर्स तयार करायचे, काही इन्क्युबेशन सेंटर्स नव्याने तयार करायचे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर विशेषतः हे जे स्टार्टअप्स असतात, या स्टार्टअप्सला जेव्हा ते मार्केटेबल स्केलेबल असतात अशा वेळी त्यांच्याकडे कुठलीही वित्तीय पुरवठ्याची एक बॅकबोन त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना पैसे मिळणं फार कठीण जातं. बरोबर. प्रत्येकालाच एंजल इन्व्हेस्टर मिळतो असं नाही आहे. आणि म्हणून आपण फंड ऑफ फंड तयार केला आहे. आणि या फंड ऑफ फंडच्या थ्रू अशा प्रकारचे जे सक्सेसफुल स्टार्टअप्स आहेत यांना आपण स्केलेबल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. आणि फंड ऑफ फंड करत असताना यातही आपण प्रयत्न केला की आपला एक सेंटर फंड तर आहेच, पण स्टार्टअप इकोसिस्टीम ही आता टियर 2 सिटीजमध्ये टियर 3 सिटीज देखील गेली आहे. आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे म्हणून आता विभागीय फंड देखील आपण चालू केला आहे. हो. प्रत्येक विभागामध्ये 50 कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी फंड ऑफ फंडच्या माध्यमातून दिलेले आहेत.